ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, अखेर आज मुहूर्त लागला। आज 20 फेब्रुवारी आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3000 रुपये येणार। होय, 18 फेब्रुवारीला हा तुम्ही GR आलेला बघू शकता। जानेवारी महिन्यासाठी आपल्याला 98 कोटी इतका निधी सरकारकडून जमा झालेला आहे, परंतु हा निधी जो आहे तो कालपासून वितरित व्हायला हवा होता, पण काल 19 फेब्रुवारी आपल्या सर्व बँकांना काल सुट्टी होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या जयंतीनिमित्त लाडक्या सर्व बहिणींना काल पैसे येणार होते, परंतु बँकाच बंद असल्यामुळं इथं थोडा प्रॉब्लेम झाला। त्यामुळं आजपासून 20-21 पासून अखेर याला मुहूर्त लागलेला आहे। आता 20-21 हे 2 दिवस कंटिन्युअस वाटप राहणार आहे, परंतु तुम्हाला नेमकं कुठल्या चॅनलपासून आणि काय करायचं आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आहे। व्हिडिओ खूप खास असणार आहे। बघा, लाडक्या बहिणींची KYC पुन्हा आता सुरू झालेली आहे। आता फक्त 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत। ही 2 प्रश्न नीट लक्षात घ्या, व्हिडिओ थांबवा आणि हे ऑनलाईन पद्धतीने KYC करून घ्या। जर तुम्हाला ऑनलाईन करायचं नसेल तर हा ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म आहे। बघा, जर तुम्हाला ऑनलाईन KYC करायचं नसेल तर हा ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म आहे, हा तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो। परंतु माझा असं विनंती आहे तुम्हाला की ऑनलाईन पद्धतीने करता येत असेल तर करून घ्या, नसेल तर तुम्ही हा फॉर्मसुद्धा व्हिडिओ थांबवून हा पूर्ण एका वहीच्या पानावरती लिहून तुम्ही स्वतः जमा करू शकता। फक्त जिथं जिथं रायगड अलिबाग दिसते तुमचा स्वतःचा जिल्हा आणि तुमचं स्वतःची माहिती तिथं लिहायची आहे। ओके, आता ह्याच्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत, लक्षात घ्या। नसेल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता येणार नाही अशी माहिती आता GR मध्ये आपल्याला एक नवीन GR येणार आहे, लवकरच त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे। बघा, मी तुम्हाला आधीच माहिती देतोय, कारण पूर्वी कसं होतं सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ यायचा, परंतु आता लाडक्या बहिणीसाठी 4 नवीन नियम जे होते ते पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहेत। नवीन नियम नाही आहेत, खरं तर हे जुनेच नियम आहेत, परंतु आता याची अंमलबजावणी ही कडकडपणे करण्यात येणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की काही टेन्शन नाही, काय नाही होत आहे सगळं, असं नाही। आता या कागदपत्रांशिवाय तुम्हाला कुठलाही हप्ता जमा होणार नाही। आता ह्याच्यावरती कडेकोटपणे अंमलबजावणी सरकारनं करण्यात आलेली आहे, कारण भरपूर ठिकाणी फ्रॉड होताना सरकारने पाहिलेलं आहे। काय होत आहे, लाडकी बहिणीच्या नावावरती पुरुष मंडळी असतील किंवा इतर ज्या फ्रॉड व्यक्ती आहेत ते लाभ घेत आहेत, आणि हे कुठेतरी सरकारच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी हे नियम आता कडेकोटपणे नियमित लावलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीच्या WhatsApp ग्रुपला शेअर करा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जर तुम्हाला वाटत असेल त्यांचा हप्ता सुरू झाला पाहिजे। बघा, मला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट्स करा की आता कोणाला डिसेंबरचा हप्ता आला होता, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झाली आहे का? कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत मी तुमच्या वतीने सरकारकडे कुठलीही मागणी करू शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला लाईक करत जा। तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओ तुम्ही काय करताय, 1-2 मिनटंच पाहताय, व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, कारण व्हिडिओमध्ये खरी डिटेलमध्ये माहिती दिलेली असते। एवढा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की तुमचा हप्ता कंटिन्युअस चालू राहावा, हप्ता प्रत्येकाला यावा, एवढीच ह्या मागची एक उद्दिष्ट भावना आहे। त्यामुळं बघा, 4 जे नियम आहेत त्या नियमानुसारच आता पैशाचं वितरण होणार आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हे जे नियम आहेत मी तुम्हाला एकदा तुमच्यासाठी पुन्हा नीट सांगतोय। पहिली म्हणजे तुमच्या घरी कुठल्याही प्रकारची 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, असेल तर तुम्हाला त्याचं दुसऱ्याच्या नावावर कोणाची तरी असली पाहिजे। जर तुम्ही विकली असेल आणि तरी देखील तुमच्या नावावर दिसत असेल तर त्याला म्हणा की तुझ्या नावावर करून घे। दुसरी गोष्ट, तुमच्या घरी कुणीही सरकारी नोकरीला असलं पाहिजे। तिसरी गोष्ट, कुणीही तुमच्या घरी सरकारी वेतन घेत नसतं, म्हणजे पेन्शन कुणी घ्यायला नसायला पाहिजे कुणीही। चौथं म्हणजे तुमच्या घरी कुणीही इन्कम टॅक्स भरायला नाही पाहिजे। ज्या बहिणी या 4 नियमात बसतील अशाच लाडक्या बहिणींना आता तुम्हाला हप्ते येणार आहेत। बघा, आता ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीने KYC करताय त्यावेळेस तुम्हाला एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म देताय त्यावेळेस। आणि ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्यांनीसुद्धा जो मगाशी ऑफलाईन पद्धतीचा जो फॉर्म दाखवला आहे तो KYCला सुद्धा चालतो आणि तुमचा लाभ सुरू करण्यासुद्धा राहणार आहे। त्यामुळं तो फॉर्म भरूनच द्या, आता त्यांचाच लाभ सुरू राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक मोठी बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते वितरित व्हायला खूप प्रॉब्लेम येत आहे। नोव्हेंबरपासून आपण बघत आहे, नोव्हेंबरच्या बऱ्यापैकी लाडक्या बहिणी आला, परंतु
डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणी येणार नाही असं मला तरी वाटतं. त्याचं कारण आहे KYC. KYCच्या आकडेवारी चेक केल्यानंतर त्यांना समजून आले की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची KYC अजून झालेली नाही किंवा चुकलेली आहे, त्याच्यामुळे त्या बाद झालेल्या आहेत. त्यामुळं KYCमध्ये त्यांच्या ज्या लाडक्या बहिणी चुकी केलेत त्यांनी पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी तुम्हाला एक चान्स मिळाला. 31 मार्चच्या आत ते करून घ्या. परंतु मला असं वाटतं की तुम्ही एवढी वाट बघू नका. ज्या लाडक्या बहिणीची KYC चुकली होती त्यांचे हप्ते बंद झालेले आपण बघितलेत, ते दुरुस्ती करण्यासाठी तुमच्याकडे आता टाईम आहे. पटकन तुम्ही जाऊन दुरुस्त करा. ऑनलाईन पद्धतीने करा, ऑफलाईन पद्धतीने करा. नसेल तर पुनर्पडताळणीसाठी विनंती अर्ज करा, तरच तुम्हाला हप्ता सुरू राहील. तसंच KYC करायची राहिली असेल तर KYC करून घ्या. हे 2 पर्याय करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा काय होईल माहिती आहे का, सर्वांना पैसे येतील परंतु तुम्हाला येणार नाहीत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक अर्जंट सूचना दिली होती की ज्यांचे कागदपत्र नसतील, आता कागदपत्र कुठलं तुम्हाला ते मी सांगतोय. कागदपत्र खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो. ज्यावेळेस आपण सरकारी काम करतो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याकडे कागदपत्र असतं ते म्हणजे असतं आधार कार्ड. दुसरं काय असतं बँक खातं. तिसरं काय असतं पॅन कार्ड. चौथं काय असतं रेशन कार्ड. परत असतं आपलं जर बघितलं तर काही त्या जो अर्ज करतोय तर अर्जाचा क्रमांक किंवा त्या अर्जाची प्रत किंवा झेरॉक्स, ह्या अशा सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर बऱ्याच वेळेस सरकारच्या असं लक्षात आलं आहे की लाडक्या बहिणीचं आधार कार्ड लिंक तर केलं आहे पण ते ॲक्टिव्ह नाही, बँकेला चालू नाही, त्यामुळे त्यांना पैसे पाठवता येत नाहीत. दुसरी गोष्ट, रेशन कार्डवरती नाव आहे परंतु ते ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवरती नाव दिसत नाही, त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी घडत आहेत. लक्षात घ्या, ह्या कुठंतरी सरकारच्या लक्षात आले आणि त्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो आहे. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही, लिंक आहे पण ते ॲक्टिव्ह नाही, ह्या खूप गोष्टी अशा चालत राहत आहेत. त्यामुळं वारंवार सांगून देखील लाडक्या बहिणींनो आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला हप्ता बंद होतोय, आपले पैसे बंद होत आहेत. कारण 2100 रुपये लवकरच होणार आहेत. एका घरात 2 लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर 4200 रुपये होणार आहेत. म्हणजे आपल्या महिन्याचा जो खर्च आहे तो खूप खूप आपल्यासाठी कमी होणार आहे. म्हणजे 4200मध्ये थोडंफार आपल्याला मदत ही होणार आहे. लवकरच हे वितरणसुद्धा करतील. सरकारने स्वतः एकनाथ शिंदे यांनी आता सांगितलं होतं गेल्या आठवड्यात की आम्ही 1500 रुपयाची आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये करणार आहोत योग्य वेळी. आता ते योग्य वेळी नेमकं कुठल्या वेळेस म्हणले ते मला असं वाटतं की नवीन आर्थिक वर्ष जे आहे त्यावेळेस ते म्हणले असतील. कारण नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026ला सुरू होणार आहे. म्हणजे 2 महिन्यानंतर आपल्याला ते पैसे मिळू शकतात, असं एक आपण इथं म्हणून घेऊ शकतो. पहा, आता सगळ्यांनी पहिलं काम करायचं आहे. प्रत्येकाने आपला जिल्हा कोणता आहे, आपली बँक कोणती आहे, आपली KYC झालेली आहे का, त्यात काय दुरुस्ती करताना काय तुम्हाला प्रॉब्लेम आलेत का, काय प्रॉब्लेम आले असतील ते कमेंट्स करायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत, मागचे हप्ते मिळालेत का, त्याच्यामध्ये काय त्रुटी आल्यात का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे जर कोणाला हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या वतीने मी पुन्हा विनंती अर्ज सरकारकडे करू शकतो. आणि तुमच्यासाठी मी सरकारला प्रत्येक वेळेस विनंती अर्ज करत असतो की लाडक्या बहिणीचा लाभ राहिलेला आहे. त्यामुळं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करत जा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअप ग्रुप्सला जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटत असेल की हप्ता चालू राहिला पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.